नमस्कार पब्लिक, कशी आपली पब्लिक? सगळे एकदम मस्त आहे ना, एक नंबर, सगळे मस्तच राहा, एकदम ठणठणीत. तर आज मी आलो आहे दुडीला यायचं कारण असं की हा पोरा तुम्ही बघू राहिले ना, आम्हाला ना फसवून घेऊन आला म्हणे. मस्त चाल म्हणे, तुला काहीतरी चारतो म्हणे मी, आणि इकडे घेऊन आला आम्हाला. आणि इथं आता ना एकदम बोर करून टाकलं आहे. तर आता बोर तर खूप होतं आहे, पण म्हटलं आता काय करायचं काय, तर म्हटलं चला एक ब्लॉग तरी शूट करून घेऊ, नाही का. तर मस्त इकडं मंदिरात घुसतो आहे आम्ही. लय मस्त वातावरण इथलं. वातावरण म्हणजे जिथं नेचर चांगलं तिथं मी हजरच राहतो. इकडं मागं ना साईबाबांचं मंदिर आहे मस्त. तर आपण दर्शन वगैरे करून घेऊ, मग बघू पुढं अजून काय. तर चेपला काढून देतो इथं, कारण माझा आवाज येणार नाही एकदम. खरंच खूप मस्त मंदिर आहे, वातावरण खूप छान आहे. आणि मस्त खरंच मंदिरात आले ना, खरंच एकदम लय मस्त मनाला शांती भेटते. तर मंदिरात ना येत जा, तुम्ही पण जात जा. खूप मस्त आहे इथलं वातावरण, एकदम झाडं बिडं मस्त लावले. अरे थोडं जवळ घे म्हणजे माझा आवाज आला पाहिजे, मेन म्हणजे, नाही का. तर मागून बी पाया पडून घेतो, कारण की ना माणूस किती बी मोठा झाला आणि काही बी केलं ना, तर देवाशिवाय ना तो पुढं नाही राहत. तर आपलं दर्शन झालं एकदम मस्त घेऊन. आता ना ऊन पण आहे बाहेर आणि सावली पण आहे कुठं कुठं. आणि मंदिरचा परिसर ना खूप मोठा आहे. तर इथं ना भरपूर टाईमपास करायला जागा आहे, पण नाही का मला फसून आणलं ना, ते आवडलं नाही मला, त्याला सोडणार नाही मी. आणि तर आता ना निघतो. बघा, हा तुमचा एकमेव कार्टून परत तुमच्या समोर. याला सांभाळून घ्या तुम्ही, नाही तर हालही मार खाईल माझ्या हाताने, कारण की ना फसून घेऊन आला मला. आणि आता चाललोय आम्ही इथून. लई म्हणजे मस्त बरं वाटलं इथं येऊन. आणि ना इथं ना मस्त ना पोरांना अभ्यास करून राहिले, हे बघून ना मला लई भारी वाटलं. कारण की ना आता मंदिरात तर म्हणजे कोणी बसत नाही अभ्यासाला, पण ते करताय बघून बरं वाटलं. मागं इकडं ना हायवे, नाशिक पुणे हायवे, तर खूप आवाज येऊ राहिला. इथं मस्त बसायला बी जागा आहे बरं का. तर आले तर कधी निवांत इथं दर्शनाला या, खूप भारी मंदिर आहे. आणि ना ते पोरांना बघत होते माझ्याकडं, पण म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बघा आता काय, आपण सगळी लाच सोडूनच दिली, आता हेच म्हणायला लागेल, कारण की ना लोक हसतं असं कोणाला बघितल्यावर. तर चला मी आता निघतोय थोडं पुढं, बघू पुढं काही भेटलं इंटरेस्टिंग तर दाखवतो तुम्हाला.